नमस्कार. एन फॉर नर्स मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ANM नर्सिंगबद्दल संपूर्ण माहिती. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM नर्सिंगबद्दल संपूर्ण माहिती. चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया GNM नर्सिंग नेमकं आहे तरी काय. ओके, तर GNM नर्सिंग हा एक पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्स आहे. तर GNM नर्सिंगचा फुल फॉर्म आपण बघूया. तर फुल फॉर्म असा आहे, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. हा GNMचा फुल फॉर्म आहे. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया याचं एज लिमिट किती आहे. तर याचं एज लिमिट जे आहे ते म्हणजे 17 ते 35 वर्षे. जर तुमचं वय 17 ते 35 या दरम्यान जर असेल तर तुम्ही GNMसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. ओके, त्यानंतर दुसरं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे जर तुम्ही 12वी पास असाल, तर आत्ता आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहोत तर आपण महाराष्ट्राबद्दलच बघूया. तर कारण वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची ॲडमिशन प्रोसेस आहे, त्यांचा क्रायटेरिया वेगळा आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो क्रायटेरिया आहे त्याबद्दल आपण बघूया. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे त्यामध्ये किंवा CBSE बोर्ड यापैकी कुठल्याही बोर्डमधून तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया आहे. कारण गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट जे आहे त्यामध्ये तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे ती तुम्हाला द्यावी लागते आणि त्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट जी आहे ती लागते आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं. आणि यामध्ये देखील अजून एक गोष्ट कंपल्सरी जी आहे ती म्हणजे तुम्हाला सायन्स असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला 12वीमध्ये सायन्समध्ये 40% किंवा त्यापेक्षा जास्त जर गुण असतील तर तुम्ही गव्हर्मेंटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रेडी आहात. तर या उलट प्रायव्हेट इन्स्टिट्यूटबद्दल आपण बघूया. तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कुठलंही स्ट्रीम जरी असेल म्हणजेच सायन्स असू देत, आर्ट्स असू देत किंवा कॉमर्स असू दे, यापैकी कुठलंही स्ट्रीम असू देत किंवा यापेक्षा वेगळं IT वगैरे बरेच असतात, यापैकी देखील जर तुमचं कुठलंही स्ट्रीम असेल तर तुम्ही आरामात GNMसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. फक्त एवढाच आहे की तुम्ही गव्हर्मेंटमध्ये घेऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी तुमचं सायन्स नाही त्यामुळं. पण हरकत नाही, तुम्ही प्रायव्हेटमध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकता. तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या तुम्हाला ॲडमिशन देतील. तर या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये जर तुमचं सायन्स नसेल तर तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे, लँग्वेजचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही घेतलेला कंपल्सरी पाहिजे. म्हणजे इंग्लिश हे कंपल्सरी एक सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला 12वीमध्ये लागतो. जर इंग्लिश असेल तर तुम्ही आरामात ॲडमिशन घेऊ शकतात. तर त्याच्यानंतर मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट दोन्ही देखील कॅन्डिडेट ॲडमिशन घेऊ शकतात. असं काही नाही की फक्त फिमेलच ॲडमिशन घेऊ शकतात, तर मेल फिमेल दोघेही ॲडमिशन घेऊ शकतात. ओके, तर ॲडमिशन प्रोसेस आपण बघूया. तर यामध्ये देखील मी 2 विभागामध्ये डिवाईड केलं, ते म्हणजे एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. तर सर्वात पहिल्यांदा आपण डायरेक्ट बघूया. तर डायरेक्ट ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूटबद्दल. तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. डायरेक्ट म्हणजे कसं, या ठिकाणी तुम्हाला कोणतीही एंट्रन्स टेस्ट देण्याची गरज नाही किंवा काही नाही. फक्त 12वी तुम्ही उत्तीर्ण जर असाल तर तुम्ही डायरेक्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन भेट देऊ शकतात किंवा त्यांचं ऑनलाईन जी वेबसाईट असेल त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकतात. ॲडमिशन फॉर्म तुम्ही फिलअप करू शकतात. जी काही क्रायटेरिया आहे फीचा वगैरे तो तुम्ही भरून तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतात. सीट जेवढे त्यांचे अवेलेबल आहेत त्या दरम्यान जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला आरामात तिथं ॲडमिशन भेटून जाईल. आणि या उलट इनडायरेक्ट ॲडमिशन तर यामध्ये येतात गव्हर्मेंट कॉलेजेस, त्यानंतर जे कॉलेजेस ज्या ठिकाणी म्हणजे खूप कमी सीट्स असतात किंवा कॉम्पिटिशन जास्त असते असे कॉलेजेस ह्यामध्ये येतात. तर या ठिकाणी काय असतं, या ठिकाणी तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते, त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागते, मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि अशानुसार तुमचं हे ॲडमिशन होतं. तर काही काही प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते कॉलेज त्यांची स्वतःची सुद्धा एंट्रन्स टेस्ट ठेवतात आणि मेरिट लिस्ट त्यानुसार लागते. तर अशा प्रकारची ही ॲडमिशन प्रोसेस आहे आणि तुम्ही अशा प्रकारे ॲडमिशन घेऊ शकतात. जर तुम्हाला गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्यासाठी जर
व्यवस्थित माहिती पाहिजे असेल डिटेलमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, त्याबद्दल देखील आपण एक डिटेल व्हिडिओ बनवूया. ओके, तर आपलं नेक्स्ट जे आहे ते आपण बघूया. ओके, तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं, GNM नर्सिंग काय आहे, त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याचं ड्युरेशन किती आहे, ॲडमिशन प्रोसेस कशी आहे. आता आपण बघूया फीजबद्दल. तर GNM नर्सिंगची जी फी आहे ती देखील आपण आता डिवाईड करूया. ती म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आहे तर अशा इन्स्टिट्यूट म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी ॲव्हरेज फी जी आहे ती 80,000 ते 1,00,000 पर इयर अशी फी आहे. ही फी देखील म्हणजे डिफर करू शकते इन्स्टिट्यूटनुसार. काही इन्स्टिट्यूट कमी फी घेतात, काही इन्स्टिट्यूट जास्त फीस घेतात. तर ॲव्हरेज जी आहे ती म्हणजे 80,000 to 1,00,000 या दरम्यान फी असू शकते, कधी कधी कमी देखील असू शकते. त्या उलट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला 2,000पासून ते 10,000पर्यंत पर इयर अशी फी असू शकते. तर इथे देखील वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट वाईज ही फी डिफर करू शकते. तुमचं हॉस्टेल मेस हे ह्याच्या व्यतिरिक्त आहे, मग ते तुमच्यावर डिपेंड, तुम्ही कशा पद्धतीने घेतात ते. ओके, तर हे झालं फीजबद्दल. आणि गव्हर्नमेंट जे इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी GNM नर्सेसला ANM नर्सेसला स्टायपन देखील दिला जातो पर मंथ. ठीक आहे. ओके, तर हा एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन भेटण्याचा फायदा आहे. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया GNM नर्सिंग नंतर जो स्कोप आहे तो आणि जॉबबद्दल. ओके, तर GNM कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड नर्स म्हणून काम करायला सुरुवात करता. तर तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी काम करू शकतात, तर रुरल हेल्थ सेंटर्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, NGOज आहेत, नर्सिंग होम्स आहेत, ओल्ड एज होम्स आहेत, स्कूल हेल्थ नर्सिंग आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या हेल्थच्या रिलेटेड स्कीम्स आहेत. अशा वेगवेगळ्या स्कीम्समध्ये तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि प्रायव्हेट क्लिनिक्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. ॲज अ होम केअर नर्स म्हणून देखील तुम्ही काम करू शकता, ब्युरो नर्सिंग देखील तुम्ही करू शकता. असं वास्ट असा भरपूर स्कोप आहे नर्सिंग केल्यानंतर. तुम्हाला म्हणजे असं होणार नाही की तुम्हाला जॉब भेटत नाही आहे, तुम्हाला नर्सिंग केल्यानंतर आरामात जॉब भेटून जाईल. आणि अशा प्रकारे हे वेगवेगळे जॉब तुम्हाला भेटून जातात नर्सिंग केल्यानंतर. त्याच्यानंतर आता बघूया आपण सॅलरीबद्दल. तर नर्सिंग केल्यानंतर जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला 12,000 ते 20,000पर्यंत सॅलरी पर मंथ भेटून जाते. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स नर्स असाल, तुम्हाला भरपूर एक्सपिरियन्स भेटल्यानंतर किंवा तुमच्या स्किल्स ज्यावेळेस वाढेल त्यानुसार किंवा एका स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल ICUमध्ये म्हणा, पिडॅट्रिकमध्ये म्हणा किंवा OTमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्हाला स्पेसिफिक एक्सपिरियन्स जर असेल तर तुमची सॅलरी त्यानुसार वाढत जाते. तर ती तुमची 25,000पासून 35,000पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त तुमची सॅलरी होते. हे मी तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलबद्दल सांगितले. जर तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब भेटला तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी सॅलरी ही 28,000पासून ते 80,000पर्यंत तुम्हाला सॅलरी आहे. तर नर्सिंग हा कोर्स हा खूप चांगला कोर्स आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये नर्सिंग केल्यानंतर खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहे. GNM नर्सिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्ही पोस्ट बेसिक BSc नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकतात आणि तुम्ही तो डिग्री कोर्स जो आहे तो तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट देखील भेटून जातं. आणि त्यानंतर तुम्ही मास्टर्स करू शकतात, त्यानंतर PhD करू शकतात. तर तुम्ही तुमच्यामध्ये ग्रोथ करू शकतात. त्याबरोबरच तुम्ही जॉब करत असाल त्या ठिकाणी देखील जर तुम्ही एका ठिकाणी जॉब करत असाल चांगल्या म्हणजे ICUमध्ये किंवा OTमध्ये तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जॉब करू शकतात आणि तुमचं फ्युचर खूप ब्राईट होऊ शकतं. तर हे सर्व माहिती आपण जी बघितली ती सर्व माहिती GNM नर्सिंगबद्दल आहे. नर्सिंग हे बेस्ट करिअर काय आहे याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करते. आणि ANM नर्सिंगबद्दल देखील लिंक शेअर करते. तर तुम्हाला जर याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती लिंक चेक करू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच वेगवेगळे नर्सिंगच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.